विज्ञानाच्या युगात आजही श्रद्धेचा विजय पाहायला मिळतो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका फाटा येथे अशीच एक अंगावर शहारे आणणारी परंपरा पाहायला मिळाली, जिथे बैल नाही ना कोणती यंत्रसामुग्री, तरीही माणसांनी गच्च भरलेल्या 10 गाड्या आपोआप ओढल्या जातात। काय आहे हे गुण आणि कशी साजरी झाली ही परंपरा पाहूया। धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने भक्तीचा महाकुंभ भरला होता। निमित्त होते अनेक वर्षाची परंपरा असलेल्या गाड्या ओढण्याच्या सोहळ्याचं। येथील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता आणि तेलंगा माता यांच्या साक्षीने हा थरार दरवर्षी रंगतो। या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे 10 पेक्षा जास्त बंडी गाड्या एकमेकांना साकडीने जोडल्या जातात। प्रत्येक गाडीवर 25 ते 30 भाविक स्वार असतात। विशेष म्हणजे या गाड्यांना ओढण्यासाठी बैल नसतात। गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होतो आणि त्यांच्या केवळ स्पर्शाने किंवा उपस्थितीने या जडजंजाळ गाड्या पुढे सरकू लागतात। पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही परंपरा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येथे गर्दी करतात। आध्यात्मिक एकता आणि ग्रामविकासाचा संदेश देणारा हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला। श्रद्धा जिथे असते तिथे तर्कांची गरज उरत नाही असं म्हणतात। जळका फाटाचे इथे हा सोहळा केवळ एक परंपरा नसून ते गावकऱ्यांच्या विश्वासाचा आणि एकतेचा हुंकार आहे। महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली असली तरी या चमत्कारिकाची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे।